इथे धनुष्यबाण मस्त एकदम खऱ्या तलवारी आहेत हा या. हा परिसर जो निवडला आहे ना मंदिर बांधायला अप्रतिम एकदम. म्हणजे बाजूला पाठीमागे डोंगर आहे. चला तर काय साथ जातोय आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे भिवंडीला तिकडे. चल स्टार्ट कर, चल गाडी स्टार्ट कर. आम्ही आता आतमधल्या रस्त्यातून जातो आहे अनिकेत आणि मी आहे. आता इथून लगभग 27 किलोमीटर आहे, 59 मिनिट्स दाखवतात. पण इथून आम्ही एक आतमधल्या रोडमधून येतो आहे एकदम गावातून वगैरे. एक नंबर आहे रोड. थोडंसं ऊन आहे बट मध्ये मध्ये सावली पण आहे त्यामुळे काय त्रास नाही. आणि इथे बंगले काय बनत आहेत या साईडला, पूर्ण खतरनाक बंगले बनत आहेत. हा बघा रस्ता एकदम फुल गावातून जातो आहे आम्ही. अजून 1 तास आम्हाला गाडी चालवायची आहे. आता बघूया मध्ये मध्ये काय काय लागतं. हे बघा या साईडला त्याच्या पाठीत डोंगर आहे मोठा. एकदम गावासारखं वाटतं, एकदम गावासारखं. चला गाडी आता इथे फायनली पार्क केलेली आणि आपण पोचलो. आता 5 मिनिटात झाली. 20 रुपये पार्किंग आहे इथे. गाड्या बघा किती आल्यात. आणि हे पाठी भव्य मंदिर. आणि जरा रस्ता खराब असल्यामुळे रस्ता दाखवू नाही शकलो आणि कॅमेराचा माउंट पण हल्ला नव्हता त्यामुळे मोबाईल जो स्टँडला अडकू नाही शकलो. इथे दुकानं आहेत बऱ्यापैकी, जे काय खायचं पियायचं असेल तर सर्व आहे. आणि आपल्याला इथेच चप्पल काढावी लागते आधी. इथे सर्व सोयीनुसार स्टँड वगैरे सर्व आहे ते चप्पल काढायला. हे बघा सुरुवातीलाच आपला शंकराचा मूर्ती आहे मोठी आणि ते कमानी मोठी तिथं लिहिलं बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराठी पाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र. आता इथून आपण आतमध्ये जाऊया. आणि चप्पल काढायला लावले त्यामुळे लय गरम आहे एकदम जमीन एकदम. बघा मस्त. हा दरवाजा कसला बनवला माहिती नाही बघ, केवढा मोठा आहे बघा. बघा आतमध्ये मस्त मंदिर आहे. ते पूर्ण लाकडी दरवाजे आहेत. हो लाकडी आहेत. मस्त मस्त एकदम आतमध्ये एकदम खतरनाक. काम सुद्धा चालू आहे. हा बघा हा मेन मंदिर. पहिला आपण बाहेरचा परिसर फिरूया ये, त्याच्यानंतर मग मंदिरात जाऊया. हा बघा हिरकणी कक्ष. इथून वरती पण जाऊ शकतो. कसं जाऊया, कसं घेऊया? आता इथून पहिले खाली घेऊया. असं पहिला खालचा क्लिअर करतो बा. सगळं इथे फोटो लावून माहिती लिहिलेली आहे खाली. महाराजांचा फोटो पाठवणार आणि मस्त अरेंजमेंट चांगली. पंखे वगैरे पूर्ण एरियामध्ये आहे बघा. इथे स्ट्रेट चालत जायचं आहे तुम्हाला. हा परिसर फिरायचा. इथे पंखे सुद्धा आहेत. आणि इथून मंदिराचं दृश्य बघा एकदम खतरनाक वाटतं यार एकदम. म्हणजे एवढं लांब आलो इथे एवढ्या उन्हातून, पण आता असं वाटतंय म्हणजे हे झालं ते वेस्ट नाही झालं. मस्त एकदम वातावरण मस्त आहे. इथे असे सर्व फोटोज लावलेत, त्याची माहिती लिहिली आहे खाली. आणि इथे तलवारी सुद्धा आहे ते बघा. हे बघा कट्याळ, मराठा कट्याळ, तलवार वगैरे आहे बघा. बडा समजा इथे पण छोटे छोटे कट्याळ वगैरे आहेत. सर्वांची माहिती लिहिली आहे. शमशीर तलवार, गुलिया तलवार, मस्त अप्रतिम. तसंच पुढे कंटिन्यू करूया. वारी शिवकाशीद हे बघा पूर्ण माहिती सर. आणि वर फोटो आहे. आणि हा वीर बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड.
पुढे पण आता या ठिकाणी मला दिसत आहेत तलवार भाले लावलेले आहेत ते. आणि मंदिराच्या पाठून बघा शिडी आहे वरती, झेंडा चेंज करायसाठी बहुतेक बघा. देखभाल खर्च पूर्ण दानपेटीसुद्धा आहे इथे. आणि हे बघा इथे धनुष्यबाण मस्त एकदम खऱ्या तलवारी आहेत हा या. आपल्याला वाटतं काचीमध्ये ठेवल्यात बेस्ट एकदम. हे बघा ही तलवार बघा केवढी मोठी आहे. आणि यांनी कधी बघी दानपट्टा हां तानाजींचा की आपलं बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडेची तलवार चालवायची ती बघा ही. आणि हे आपलं चिलखत बख्तार आहे ना निकेत, बख्तार. हे बघ हे चिलखत जे आपल्या महाराजांनी घातलेलं अफजल खान युद्धात. आणि हे आपले भाले अप्रतिम एकदम सेम बघा. पूर्ण परिसर असा एक चौकोनी बांधलेला आहे, त्यामध्ये फोटो लावून माहिती दिली आहे. कुठे कुठे तलवारी भाले वगैरेंचे फोटो आहेत बोलते आहे. खरोखरचे भाले मंदिर पण खूप छान आहे, एकदम छान आहे. आपण जाऊ आता थोडंसं. पुढे शिवशक्ती पीठ प्रतिष्ठान ट्रस्ट काहीतरी आहे पुढे, तिथे पण जाऊया. फ्रेम बघा केवढी मोठी आहे, राज्याभिषेक सोहळ्याची. कशाने बनवली आहे, मे बी POPची. हा बघा आपला संभाजी महाराज, ही आपली तारा राणी. ह्यात सुद्धा जाऊ शकतो कदाचित, आतमध्ये दुकान आहे कदाचित. आणि हा झालेला आपला परिसर कंप्लीट पूर्ण. मी तिथून सुरुवात केलेली, पूर्ण इथपर्यंत आलेलो आहे. हा असा फिरत पूर्ण आणि इथे हा संपतो. आणि इथून आपण आता जाऊया मंदिरात. हा बघा आपल्या समोरच आहे मंदिर. चला आता जाऊया आपण आता मंदिरात, आणि त्यानंतर मग आपण वर सुद्धा जाऊया. हा परिसर जो निवडला आहे ना मंदिर बांधायला, अप्रतिम एकदम. म्हणजे बाजूला पाठीमागे डोंगर आहे आणि ह्या साईडला पूर्ण ओपन स्पेस आहे पूर्ण दोन्ही बाजूला एकदम. आणि हा बघा माझ्या पाठीच मंदिर आहे. आणि हा प्रवेशद्वार. मंदिर हे तुळजाभवानीचं मंदिर. आणि आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती. ते जिजामातांचं मंदिर. कसली मंदिर मूर्ती आहे बघा, एकदम अप्रतिम एकदम. दोन्ही बाजून इथून उतरायची वाट आहे. इथून एक आहे, ही स्टेट समोर एक आहे, ह्या बाजूला एक आहे. आता आपण जाऊया वरती, वरती सुद्धा जाऊ शकतो. चल जाऊया, नंतर फोटो काढू. दिसायला एवढं अप्रतिम आहे ना मंदिर की शब्द नाही आहेत. आणि ऊन असल्या कारणाने जरा पर्यटक बघा जरा कमी आहेत. संध्याकाळची मला वाटतं वाढत असते. ह्या साईडून जाऊया. हां एक बाई होती, त्या बोलतायत की तुमच्या IDचं नाव टाका, एंट्री करावी लागेल. ते पण टाकू नंतर, पहिले वरती कंप्लीट करू. हे बघा वरून बघा काय दृश्य अप्रतिम. इथे जरा कार्पेट टाकल्यात उन्हाने गरम असल्या कारणाने. बघा आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला सांगत होतो, चांगला परिसर निवडलाय.
मंदिराचा रंग पण बघा एकदम किल्ल्याच्या रंगाप्रमाणे आहे. हा बघा इथे एक सेल्फी पॉइंट आहे. मावळा आणि हे काय बोलू शकतो आपण याला, बाई. हा बघा याच्या पाठी जाऊन उभे राहून फोटो काढतात लोक. आणि आता ऊन असल्यामुळे वरती कोण आलंच नाही आहे बघा. आणि या साईडचा परिसर, तिकडे पार्किंग आहे. आता इथून जाऊ खाली पुन्हा आणि थोडंसं जरा ड्रोननी शूट करू आणि मग निरोप घेऊ इकडला. चला. चला आता आपण इथून आता निघतोय. ड्रोन शॉट वगैरे सर्व घेतलेलं आहे. हवा खूप जास्त सुटली आहे म्हणून ड्रोन उडायला बरोबर प्रॉपर भेटत नव्हता. आणि तुम्ही पण या, मंदिर खूप छान आहे. आणि 20 रुपये फक्त पार्किंगचे, बाकी कसले पैसे नाही. आता भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला बाय.